स्वामी समर्थ, स्वामी जगाची श्री स्वामी स्वामी समर्थ, कृपेची सावली, श्री ऐसी स्वामी निरंतर समर्थ, माया आम्ही कुठे श्री न स्वामी. पाहिली. आनंदाचे दान दे, संकटात धाव घे, सारी सुमने श्वासांची स्वामी चरणी वाहिली. तारणहार सगुण साकार सदा हा केसी धावून येई, अपरंपार असा आधार भयाच्या पार मनादाने. भजा स्वामींची मिरवतो आम्ही, म्हणवतो आम्ही स्वामींचे भक्त. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी, शेजारच्या गावामधून मला व्याख्यान देण्यासाठी आमंत्रण आले आणि त्याचा विषय आहे योग्य संगतीचे परिणाम. स्वामी, तुमचं मार्गदर्शन मला हवंय. हा विषय फक्त व्याख्यानातून सांगण्याचा किंवा फोड करून सांगण्याचा नाही, तर त्याही आधी समजून घेण्याचा आणि अनुभवण्याचा. तरी अनुभवातून आणि उदाहरणातून गोष्टी चांगल्या उमगतात आणि लक्षात राहतात. स्वामी, तुमच्या सान्निध्यात राहिल्यामुळं आम्हाला असे अनुभव नेहमी येतात. तुमच्या संगतीमध्ये राहणं हे आम्हाला एक पर्वणीच आहे. पण स्वामी, काहीतरी सांगा ना. एक काम कर, बाहेर जा, दगडाखाली एक विंचू असेल, त्या विंचवाला विचार संगतीचा परिणाम. स्वामी, आम्हालाही या लीलेचं साक्षीदार होता येईल का? तुम्ही दोघंही जायच्या सोबत जा. जशी आपली आज्ञा. श्री स्वामी समर्थ. सांभाळू मग. हे छोट्या जीवा, मला सांग, तुझी संगत कोणाची? तू कोणाच्या सावलीत राहतोस? कोणाच्या संगतीनं तुझं अस्तित्व ठरतं? मला सांग, संगतीचं महत्व काय आहे? अरे, हे काय झालं? मी प्रश्न केला आणि याचा प्राण गेला. स्वामी, ही कसली लीला? गोपाळ बुवा, हे सगळं आपल्या आकलनाच्या पलीकडे आहे. आपण स्वामींना विचारूया. या. स्वामी, स्वामी, मला भीती वाटते. तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्या दगडाखाली असलेल्या विंचवाला मी प्रश्न विचारला, पण माझ्या तोंडून शब्द उच्चार होताच त्या विंचवानी प्राण सोडला. स्वामी, त्याच्या मृत्यूला मी जबाबदार आहे का? तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का? नाही स्वामी. एक काम कर, पुन्हा बाहेर जा, झाडावर एक चिमणी असेल, त्या चिमणीला हाच प्रश्न विचार. हा? आता चिमणीशी बोलायचं? कपिला माहिती, स्वामी सांगतायत म्हणजे नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी गूढ दडलं असेल. आपल्याला पाहायला हवं. जा. जशी आपली आज्ञा. चला.
हे छोट्या जीवा, मला सांग, संगतीचं महत्व काय आहे? स्वामी, स्वामी, हे काय होत आहे? माझ्या शब्दांच्या उच्चारामुळे 2 जीवांचे प्राण गेले. या अपराधाला मीच जबाबदार आहे. स्वामी, स्वामी, हे काय होत आहे? श्री स्वामी समर्थ. शिवशंकर शंभो. स्वामी, माझ्या शब्दांमुळे 2 जीव गेले. स्वामी, स्वामी, मी एवढा पापी आहे का? गोपाळा, तुला संगतीचं महत्व समजावून सांगतोय आम्ही. डोळे बंद कर. स्वामी, स्वामी, मला आता एक निरागस बाळ दिसलं. पण स्वामी, या मागचं रहस्य काय आहे? गोपाळा, तू विंचवाला प्रश्न केलास की संगतीचं महत्व काय म्हणून. गोपाळा, पण तू आमच्या संगतीत राहून इतका पुण्यवान झालायस की त्या विंचवाला त्याच्या या जन्मातून मोक्ष मिळाला, गती मिळाली, या योनीतून सुटका मिळाली. आणि मग त्याचा पुढचा जन्म होता तो चिमणीचा. तू पुन्हा चिमणीला तोच प्रश्न विचारलास की संगतीचं महत्व काय म्हणून. आणि गोपाळा, पुन्हा तुझ्या क्षणाच्या संगतीने चिमणीला तिच्या त्या जन्मातून मुक्ती मिळाली, गती मिळाली, त्या योनीतून सुटका मिळाली. आणि मग त्या पुढचा जन्म होता निरागस बाळाचा. गोपाळा, संगत चांगली असेल तर आयुष्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही, आणि संगत वाईट असेल तर त्याचं आयुष्य बिघडल्याशिवाय राहत नाही. संगत घडवते, संगत बिघडवते. श्री स्वामी समर्थ. शिवशंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. 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 अगं शारदा, हे काय असं एक एक दाणा का उचलतेस? एकदा सगळं गोळा करून भरून टाक ना सुपात. अगं राधिका वहिनी, हेच तर निमित्त झालं ना स्वामींचं नामस्मरण करण्याचं. प्रत्येक दाणा वेचताना स्वामींचं नाव जपलं की पुण्य वाढतं वहिनी. हो खरंय, पण किती वेळ जातो यात? हा, कामं थांबतात तुझ्या अशा संतपणामुळे. अगं वहिनी, स्वामींचं नाव घेताना वेळ कसा जातो कळतच नाही बघ. आणि वेळ वाया गेला असं नाही, वेळ पवित्र झाला असं म्हणावं. शारदा, अगं एवढा जरा डब्बा उघडून दे बरं. कितीही प्रयत्न केला तरी ह्याचं झाकण काही उघडत नाही बघ. अगं वहिनी, स्वामींचं नाव घ्यायचं आणि जोर लावायचा, सगळं होतं बघ. हे बघ, श्री स्वामी समर्थ. अगं उघडलं की झाकण. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. चला बाळा, शिकवणीला सुरुवात करायची का? हो आजोबा. आपण काल जे शिकलो ना त्याचा पुन्हा एकदा सराव करूयात. हा, चला. काढ बरं. कशाचा? अननसाचा.
हा आता आ. आ कशाचा? अरे वा वा वा. आता ई. अहो आज ना मस्त पुरणपोळीचा बेत बनवलाय. वा छान. बरं का सावनी बाळा, खास तुझ्यासाठी आणि तुझ्या बाबांसाठी पुरणपोळी बनवलीये. खाणार ना तू? आजी खरंच? आई, अगं इतक्या कष्टाचं काम तू का केलंस? या वयात इतकी दगदग करत नको जाऊस ग. पुरणपोळी मी केली असती ना. अजिबात नाही. माझ्या नरेशला माझ्या हातचीच पुरणपोळी आवडते. अगं रात्री खायची होती त्याला, म्हणून तर खास त्याच्यासाठी बनवलीये. लेक लाडकाय म्हणून सगळे हट्ट पुरवले जातात बाई. आहेच माझा लेक लाडका. किती झालं तरी नवसाच आहे म्हंटल. बर सावनी बाळा, चल खाऊन घ्या आता. नाही आजी, मी बाबा आल्यावरच खाणार. अगो बाई, अगं पण तुझा बाबा आता आहे कुठे? हा सांगून सुद्धा गेलेला नाही. आलो आलो. इथेच आहे मी. अहो मी तुमच्यासाठी पाणी घेऊन आले. हा नाही नको राहू दे. नरेश अरे एवढा वेळ होतास कुठे तू? मित्रासोबत होतो. तो हरी नाही का? आम्ही दोघं मिळून व्यवसाय सुरू करायचा विचार करतोय. तर त्याबद्दलच आम्ही चर्चा करत होतो. व्यवसाय कोण करणार आहे? गुंतवणूक आणि नफा तोटा याचं गणित काय? काय रे? अहो अहो नका इतके प्रश्न विचारू. त्यांनी घेतलंय ना आता व्यवसाय करायचं मनावर, आणि तुम्ही इतके प्रश्न विचाराल ना तर त्याला वाटेल तुम्ही त्याच्या क्षमतेवर शंका घेताय म्हणून. हे बघा, मला माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे. माझा लेक जे काही करेल ना अगदी काळजीपूर्वक करेल. अहो आपल्याला सांगेल ना तो हळूहळू. मी त्याचा बाप आहे, पण त्याआधी मी त्याचा शिक्षक आहे. बाप म्हणून मला त्याचं कौतुक आहे, अभिमान आहे, सगळं काही आहे. पण शिक्षक म्हणून मी जर त्याला विचारलं नाही तर माझ्या कर्तव्यात मी चूक करतोय असा त्याचा अर्थ होतो. अहो तसं नव्हतं म्हणायचं मला, पण आता करणार आहे ना तो व्यवसाय. बरं नरेश, तुला काही व्यवसायासाठी पैसे वगैरे लागणार आहेत का? हो आई, लागणार आहे. बघा, तुम्ही नका इतका विचार करू. देऊन टाका ना त्याला पैसे. मला पूर्ण विश्वास आहे तो जे काही करेल छानच करेल. बाबा द्या ना थोडे पैसे. अहो तुम्ही बसलात काय? उठा ना, जा पैसे घेऊन या. हो हो ठीक आहे, देतो. घे तुझी आवडती पुरणपोळी. छान आहे. या बुडबुडांप्रमाणे असतं खोट्याचं आयुष्य. अत्यल्प, फार काळ टिकत नाही, शेवटी उघडं पडतंच.
नरेश माझ्याशी खोटं बोलतोय आणि याची शहानिशा मला करावीच लागणार. अभिनंदन नरेश, आई यशस्वी हो. आज तुझ्या नवीन व्यवसायाची सुरुवात, आणि माझ्या हातचं गोड भरवल्याशिवाय तुझ्या शुभेच्छा पूर्ण कशा होतील? आई, तुझं माझ्या आयुष्यात असणं हाच माझ्यासाठी गोडवा आहे बघ. भाऊराया, खूप खूप शुभेच्छा आणि मोठ्या बहिणीसारखा आशीर्वाद. धन्यवाद, खूप खूप आभार. पण शारदे, तू माझी लहान बहीण आहेस हे विसरू नकोस. हो मोठ्या भाऊराया, पण तू तुझ्या कामात यशस्वी हो. अहो, तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. तुमचा व्यवसाय अगदी फुलत जावा हीच इच्छा आहे. बाबा, कोणता व्यवसाय आहे हा? मला पण सांगा ना, तुम्ही कोणतं काम करणार आहे? तरी म्हटलं सगळ्यांचे प्रश्न झाले, अजून आमच्या सावनीचा प्रश्न कसा काय नाही आला? काय ग, मोठी झालीस का तू? मोठ्यांचे प्रश्न हे मोठ्यांकडेच राहू दे, तुला का जाणून घ्यायचंय? नरेश, आईकडेच. नाव काय म्हणालस तुझ्या मित्राचं? हरी, हरी नाव आहे त्याचं. हरी. आडनाव काय? आडनाव असेल ना काहीतरी. आडनाव आपलं ते मी सांगतो. बारसकर. हो हरी बारसकर. हो हो बरोबर, हरी बारसकर, बरोबर. नरेश, त्या हरीचे वडील मला स्वामी स्थानावरती भेटले होते आज, आणि त्यांनी मला सांगितलं की 4 दिवसांपूर्वीच तो मामाच्या गावी गेलेला आहे. जमिनीच्या कामासाठी. नरेश, तू माझ्याशी खोटं बोललास. पेल्यात वादळ पेल्यात असेपर्यंत ओळखावं, अन्यथा त्याचा आकार आणि व्याप्ती वाढली की त्यावर नियंत्रण मिळवणं कठीण होऊन जातं. शारदा, वेळेत ओळख आणि त्यावर उपाय योजना करा.